हॅलो अँड वेलकम बॅक टू अवधूत अकॅडमी. 10th स्टँडर्ड आपण सुरू केलं आहे तुमचा सायन्स पार्ट 2चा चॅप्टर नंबर 5, ज्याचं नाव आहे टुवर्ड्स ग्रीन एनर्जी. आत्तापर्यंत आपण 2 लेक्चर केले आहेत. काय शिकलो आपण टुवर्ड्स ग्रीन एनर्जीमध्ये? की एनर्जी काय आहे, है ना. आपण पाहिलं की एनर्जी काय आहे आणि ह्या अर्थवरती सगळ्या प्रोसेसेस होयसाठी इवन युअर लाईफ प्रोसेस बायोटिक किंवा अबायोटिक प्रोसेस असू द्या, तुम्हाला काय लागणार आहे? एनर्जी लागणार आहे. आणि अर्थचा मेन अल्टिमेट सोर्स ऑफ एनर्जी कोण आहे? इट इज युअर सन. त्यांच्या जे सनपासून आपल्याला एनर्जी भेटते तीच पुढे वेगळे वेगळे फॉर्म्स घेऊन वेगळे वेगळे प्रोसेसेस होतात, हो की नाही? पाहिलं आहे ना आपण हे सगळं. अजून मेन फोकस काय आहे आपल्या या चॅप्टरवर? इलेक्ट्रिकल एनर्जीचं जनरेशन. का? कारण इलेक्ट्रिकल एनर्जी आज खूप इम्पॉर्टंट आहे. तुमच्या लाईफचे जे मेन मुद्दे आहेत, तुमचे क्लोदिंग झालं, तुमचा शेल्टर झाला, तुमचा फूड झाला, यासोबत इलेक्ट्रिसिटी पण ॲड झाली आहे. बिकॉज टुडेज वर्ल्ड इज टेक वर्ल्ड. टेक्नॉलॉजीवर चालणारा वर्ल्ड आहे आणि त्या टेक्नॉलॉजीला कॅरी फॉरवर्ड करायला तुम्हाला इलेक्ट्रिसिटी लागणार आहे, तुम्हाला इलेक्ट्रिकल एनर्जी लागणारच आहे, बरोबर की नाही? सो इलेक्ट्रिकल एनर्जीचं जनरेशन पाहिलं, कशी तयार होती इलेक्ट्रिकल एनर्जी हे पाहिलं. कुठे तयार होती? मोठमोठ्या जनरेटर्समध्ये. त्या जनरेटरच्या इथे काय असतं? टर्बाईन असतं. तो टर्बाईन जसा फिरतो तसा तुमचा जनरेटर फिरतो आणि इलेक्ट्रिकल एनर्जी प्रोड्यूस होते. पोटेन्शियल डिफरन्स पाहिला, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन पाहिलं आपण, की मॅग्नेट आणि जे मॅग्नेटिक फील्ड आहे ते तिथे जर कंडक्टर ठेवला किंवा कंडक्टरच्या जवळ एक मॅग्नेटिक फील्ड केली आणि ते चेंज होत राहिली मॅग्नेटिक फील्ड, तर पोटेन्शियल डिफरन्स जो आहे तो जनरेट होतो आणि मग नंतर आपण त्याच्यानी इलेक्ट्रिसिटी पण जनरेट करू शकतो, राईट? आपण मोठे मोठे पॉवर प्लांट्स बघितले. कुठले पाहिले? तुमचा फर्स्ट कुठला होता पॉवर प्लांट? रिमेंबर और नॉट? थर्मल पॉवर प्लांट, ज्यात कोल वापरला. न्यूक्लिअर पॉवर प्लांट, जिथे युरॅनियम, प्लुटोनियम असे आपण हे वापरले, रेडिओ ॲक्टिव्ह आयसोटोप्स वापरले त्याचे आपण. परत कुठला होता? नॅचरल गॅसवाला, है ना. बट आपण हे पण पाहिलं की ह्या पॉवर प्लांट हेल्पफुल आहेत इलेक्ट्रिकल एनर्जीसाठी. बट व्हॉट इज देअर डिसॲडव्हान्टेज? की ते एन्व्हायरमेंटला हार्म कॉज करत आहेत. आणि म्हणून थोडे इको फ्रेंडली जे आहेत ऑप्शन्स आता अवेलेबल आहेत. आधी तर न्यूक्लिअर, थर्मल झाला, ह्याच्यावरती तुमची इलेक्ट्रिकल एनर्जी जनरेट होत होती. बट जर एन्व्हायरमेंटच हार्म होतोय, जर एन्व्हायरमेंटच डिग्रेड होतोय, तर आपला फायदा आहे का इलेक्ट्रिसिटी जनरेट करून? नाही. जर एन्व्हायरमेंटच नीट नाही राहिलं तर आपण राहणार आहोत का? आपण नसलो तर ती इलेक्ट्रिकल एनर्जी घेऊन काय करायची, है ना. सो फॉर दॅट रिझन वी हॅव कम अप विथ इको फ्रेंडली वेज, ज्याच्यातला सगळ्यात पहिला आहे हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट. कुठला आहे इको फ्रेंडली किंवा ज्याच्यातून मिनिमाइज केलं आहे आपण हार्मफुल इफेक्ट्सला? इट इज हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट. आणि हायड्रो इलेक्ट्रिक हे नाव ऐकताच आपल्या डोक्यात काय येतं? की हा जो पॉवर प्लांट आहे किंवा जी ही इलेक्ट्रिसिटी जनरेट होणार आहे ती कुणाच्या थ्रू होणार आहे? इट इज ड्यू टू वॉटर. पाण्याच्या हेल्पनी आपण इलेक्ट्रिसिटी जनरेट करतो तुमच्या हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांटला. युअर वॉटर इज गोइंग टू हेल्प यू प्रोड्यूस इलेक्ट्रिसिटी. ठीक आहे. आता तुम्ही म्हणताल मिस कसं काय, पाणी कसं काय? आता मुलांनो, आपल्याला कन्सेप्ट माहिती आहे की एका जनरेटरमध्ये किंवा एका इलेक्ट्रिकल एनर्जी जनरेशनच्या प्रोसेसमध्ये एक टर्बाईन असतो. तो टर्बाईन फिरला की तुमचा जनरेटर फिरतो आणि तुमचा जनरेटर फिरला की तुमचा इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस होते किंवा इलेक्ट्रिकल एनर्जी प्रोड्यूस होते. तर त्या टर्बाईनला फिरवायला आपल्याला काय लागणार आहे? एनर्जी लागणार आहे. मग ती एनर्जी कुठून का येऊ दे, फक्त मीन आपलं काय आहे, मतलब काय आहे, तो टर्बाईन फिरला पाहिजे. आधी आपण बघा थर्मल पॉवर प्लांटला काय वापरलं? स्टीम वापरला, त्या स्टीमनी टर्बाईन फिरला. सेकंड तुमचा कुठला होता? न्यूक्लिअर, तिथे पण स्टीम होतं बट हाय प्रेशर आणि हाय अमाऊंटमध्ये बिकॉज ऑफ द न्यूक्लिअर फिजन.
आणि थर्डमध्ये ते जे नॅचरल गॅसनी आपण काय केलं, तुमची इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस केली किंवा टर्बाईन फिरवला. तसंच हा जो वॉटर आहे दॅट इज गोइंग टू रोटेट द टर्बाईन, आणि टर्बाईन रोटेट झाला की तुमचा जनरेटर रोटेट झाला आणि इलेक्ट्रिकल एनर्जी प्रोड्यूस झाली. आता मुलांनो, वॉटर जे आहे मोस्टली फ्री वॉटर आहे, ओशन्स झाले, बट इवन युअर रिव्हर्स झाले, ते फ्लोईंग आहेत, बट त्याचा प्रेशर कधीही चेंज होऊ शकतो, राईट. त्याची स्पीड, वेलॉसिटी ही कधी पण चेंज होते. सो त्यांच्यावर रिलाय राहणं, त्यांच्यावरती डिपेंडेंट राहणं थोडं हार्मफुल कॉज करू शकतं, हार्मफुल इफेक्ट्स कॉज होऊ शकतात. फॉर एक्झाम्पल, जर खूप कमी प्रेशर असेल तो टर्बाईन एफिशियंटली फिरणार नाही आणि इलेक्ट्रिसिटी प्रॉब्लेम्स येतील. जर खूप फास्ट फिरलं, खूप हाय व्होल्टेजनी इलेक्ट्रिसिटी येईल, ज्याच्याने खूप पुढे डिझास्टरस सिच्युएशन येऊ शकते. सो ओशन्स आणि रिव्हर बेड्सला आपण इतकं जास्त रिलाय राहू शकत नाही. म्हणून व्हॉट वी डू इज, तुम्हाला रिझर्वॉयर्स माहिती आहेत, वॉटर रिझर्वॉयर्स ज्याच्यात पाणी स्टोअर करतो. आणि व्हॉट आर द मेन वॉटर रिझर्वॉयर? डॅम्स. डॅम माहिती आहे, डॅममध्ये आपण जे आहे ते पाणी स्टोअर करून ठेवतो. सो डॅममधलं पाणी हलतं का किंवा मुवमेंट असते का त्याला? नाही, इट इज स्टिल वॉटर. आणि त्या स्टिल वॉटरमध्ये काय भेटते? पोटेन्शियल एनर्जी. त्या स्टिल वॉटरमध्ये यू गेट पोटेन्शियल एनर्जी. आता ही पोटेन्शियल एनर्जी आपल्याला युजफुल आहे का? नाही. तुम्हाला टर्बाईन फिरवायला काय लागणार आहे? कायनेटिक एनर्जी लागणार आहे. सो हे जे वॉटर आपण स्टोअर केलं आहे त्या डॅममध्ये, त्याला सोडणार, त्याला आपण फ्लो करणार, त्याचा फ्लो ठेवणार, त्याला आपण रिलीज करणार, आणि त्या रिलीजमुळं त्यांच्यात मूव्हमेंट येणार. त्या मूव्हमेंटमुळं येणार आहे कायनेटिक एनर्जी. त्या मूव्हमेंटमध्ये, मूव्हिंग वॉटरमध्ये काय असणार आहे? कायनेटिक एनर्जी. आणि ते मूव्हिंग वॉटर जाऊन कशावर पडणार आहे? तुमच्या टर्बाईनवरती. टर्बाईनवरती जसं वॉटर पडलं, टर्बाईन रोटेट झाला. टर्बाईन रोटेट झाला की कोण रोटेट झाला? तुमचा जनरेटर रोटेट झाला. आणि जसा जनरेटर रोटेट होतो तसं काय प्रोड्यूस होतं? इलेक्ट्रिकल एनर्जी प्रोड्यूस होते. कळलं का पाण्यापासून कशी इलेक्ट्रिसिटी जनरेट झाली? तुमचा डॅममधल्या पाण्यात असते पोटेन्शियल एनर्जी. जसं तुम्ही डॅमचं पाणी सोडताल आणि फ्लो होऊ देताल तसं कायनेटिक एनर्जी येते. पोटेन्शियल एनर्जी गेट्स कन्वर्टेड इनटू कायनेटिक एनर्जी. आणि डॅमच्या खाली टर्बाईन्स ठेवले असतात मोठे मोठे, आणि तो टर्बाईन जसा रोटेट होतो या कायनेटिक एनर्जीमुळं तसं जनरेटर रोटेट होणार आणि तुमची इलेक्ट्रिकल एनर्जी प्रोड्यूस होणार आहे. कळतंय का? ठीक आहे. सो दिस इज हाऊ युअर हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर प्लांट बेसिकली वर्क्स. सो मोठ्या मोठ्या डॅम्सच्या खाली मोठे मोठे असे टर्बाईन्स ठेवले असतात आणि तिथे एक हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर प्लांट तयार करतात. ठीक आहे, कळालं हाऊ इलेक्ट्रिसिटी गेट्स जनरेटेड विथ द हेल्प ऑफ वॉटर. टेक दिस डाऊन, राईट डाऊन दिस. चलो डायग्राम काढा. आय विल गिव्ह यू 2 minutes. ठीक है, चलो let's see the reference in book. Kinetic energy in flowing water or the potential energy in water reservoir is the conventional source of energy. जी फ्लोईंग वॉटरची कायनेटिक एनर्जी आहे किंवा तुमच्या डॅम्समध्ये जे स्टिल वॉटर आहे त्याच्यातली पोटेन्शियल एनर्जी आहे त्याच्याने आपण इलेक्ट्रिसिटी जनरेट करू शकतो. इन हायड्रो इलेक्ट्रिक power plant, the potential energy in water stored in dam is converted into kinetic energy. जी हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर प्लांट आहे आपला, त्याच्यात आपला मेन सोर्स कोण आहे? पोटेन्शियल एनर्जी ऑफ वॉटर, जी नंतर कायनेटिक एनर्जीमध्ये चेंज होते आणि म्हणून टर्बाईन फिरतो. बरोबर की नाही? फास्ट फ्लोइंग वॉटर इज ब्रॉट फ्रॉम डॅम टू द टर्बाईन ॲट द बॉटम ऑफ दिस डॅम. डॅमच्या बॉटमला काय? टर्बाईन.
इथे डॅममधलं जे पाणी आहे त्याला फास्ट फ्लोईंग आपण डायरेक्ट टर्बाईनवरती सोडणार आहोत. द कायनेटिक एनर्जी ऑफ फ्लोईंग वॉटर ड्राईव्स द टर्बाईन. द टर्बाईन ड्राईव्स द जनरेटर टू जनरेट इलेक्ट्रिसिटी. सी इथे जे दिलंय 5.15ला वॉटर रिझर्वॉयर मधलं पाणी ज्याच्यात आहे पोटेन्शियल एनर्जी, दॅट इज गोइंग टू, मधली एक स्टेप आहे की कायनेटिक एनर्जीमध्ये चेंज होतं, बट इथे दिली नाही आहे. मग वॉटर टर्बाईन फिरणार, देन जनरेटर फिरणार आणि तुम्हाला काय भेटणार फायनली, इलेक्ट्रिकल एनर्जी. ठीक आहे. बघा इथे हा रिझर्वॉयर आहे, इथून पाणी जे आहे ते सोडणार आहेत. ठीक आहे, हे गेट्स ओपन करून इथून पाणी सोडणार आणि इथे टर्बाईन आहे तुमचा. डायग्राममध्ये नीट पहा, या टर्बाईनवर जेव्हा फास्ट फ्लोईंग वॉटर येऊन क्लॅश होणार आणि ती कायनेटिक एनर्जी टर्बाईनला फिरवणार, तसा वरचा जनरेटर रोटेट होणार आणि इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस होणार. ठीक आहे, कळलं. सी ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस. ॲडव्हान्टेजेस काय आहे, कुठला आपण फ्यूल बर्न करतोय का, कोल झाला, पेट्रोलियम, डिझेल, नो वी डोंट यूज एनी फ्यूल. सो आपले जे फॉसिल फ्यूल्स आहेत ते आपण इंटॅक्ट ठेवतोय. Since no fuel is burnt in hydroelectric power generation, there is no pollution resulting from burning of or combustion of fuels. त्या फ्यूल जळण्यामुळे एअर पोल्युशन नाहीये. ॲडव्हान्टेज नंबर 2 काय, इफ देर इज सफिशियंट वॉटर स्टोरेज इन द डॅम, इट इज पॉसिबल टू जनरेट इलेक्ट्रिसिटी ॲज अँड व्हेन नेसेसरी. जर त्या डॅममध्ये खूप सफिशियंट पाणी असेल तर तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही इलेक्ट्रिसिटी जेवढी पाहिजे तेवढी इलेक्ट्रिसिटी जनरेट करू शकतो. पाणी जर खूप असेल डॅममध्ये, यू कॅन यूज इट टू प्रोड्यूस युअर इलेक्ट्रिसिटी. सो आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा आपण इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करतो जर डॅममध्ये सफिशियंट वॉटर आहे तर. Then, although water reservoir is used for power generation, it can be replenished during rainy season, leading to uninterrupted power generation. काय सांगितलंय की वॉटर रिझर्वॉयर जे डॅम्स आहेत ते कशासाठी यूज करतो, पॉवर जनरेशनसाठी. बट इट कॅन बी रेप्लिनिश्ड. रेप्लिनिश्ड म्हणजे परत त्याला आपण वापरू शकतो किंवा त्याला आपण भरू शकतो रेनी सीझनमध्ये. पाणी संपत चाललंय ना डॅमचं, पण ते परत पाणी कसं येणार, पाऊस पडल्यावर पावसाचं पाणी आपण डॅम्समध्ये स्टोअर करणार आणि परत वी कॅन यूज इट फॉर पॉवर जनरेशन और युअर इलेक्ट्रिकल एनर्जी जनरेशन. ठीक आहे, 3 ॲडव्हान्टेजेस आहे की कंबस्शन ऑफ फ्यूल्स नाही होते म्हणून पोल्युशन नाही कॉज होत आहे. सेकंड, जेव्हा पाहिजे तेव्हा आपण इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करू शकतो जर पाणी जास्त असेल तुमच्या डॅम किंवा रिझर्वॉयरमध्ये. आणि थर्ड की रेन जे नॅचरल फिनॉमिना आहे त्याच्याने आपण परत तुमचा वॉटर डॅम भरू शकतो. ठीक आहे. आता डिसॲडव्हान्टेजेस काय आहे, the backwater due to storage of water in dam may submerge village or town in that area. This leads to problem of rehabilitation of displaced population. This can also submerge forest. जे बॅकवॉटर आहे, डॅमचं जे बॅकवॉटर आहे, डॅममध्ये आपण पाणी भरतो तर जे मागचं पाणी आहे ज्याला बॅकवॉटर बोलतो आपण, बॅकवॉटर ऑफ अ डॅम म्हणजे तिथे पण आपण एक लेक टाईप किंवा एक छोटीशी व्हॉट डू यू से पॉन्ड टाईप केलेलं असतं. सो जर फ्लो वाढला आणि डॅमचं पाणी ओव्हरफ्लो झालं तर ह्या बॅकवॉटरमुळं काय होणार आहे, तिथे ऑलरेडी आपला पॉवर प्लांट चालला आहे ना, सो त्या फ्लोईंग वॉटर त्या प्रेशरमुळं जर पाणी वाढतंय, डॅम्स ओव्हरफ्लो झाले तर आजूबाजूचे जे विलेजेस आहेत ते पाण्यात सबमर्ज होणार आहेत, तिथं पूर येऊ शकतो. इवन युअर फॉरेस्ट और आजूबाजूच्या विलेजेसमध्ये. मग ते विलेजेस खराब झाले, तिथं पूर आला, डिझास्टर कॉज झाला, मग परत गव्हर्नमेंटला त्यांची भरपाई करणं, ते घरं बांधणं. सो इट इज अ डिफिकल्ट सिच्युएशन. सो हा एक त्याचा डिसॲडव्हान्टेज आहे की ओव्हरफ्लोईंगमुळे कधी कधी आजूबाजूची जमीन पाण्यात सबमर्ज होऊ शकते. देन द ऑब्स्ट्रक्शन ऑफ फ्लो ऑफ रिव्हर वॉटर मे हॅव ॲडव्हर्स इफेक्ट ऑन लिव्हिंग वर्ल्ड. जे आपण डॅम बांधतो ते कुठे बांधतो, नदीच्या इथे. सो त्या नदीचं जे आपण आहे फ्लो तो थांबवला आहे, त्याच्यात ऑब्स्ट्रक्शन कॉज केला आहे, ब्लॉकेज आणला आहे. त्या ब्लॉकेजमुळे परत वॉटर लेवल राईज होऊन परत काहीतरी डिसरप्शन कॉज करू शकतं लिव्हिंग वर्ल्डला. ठीक आहे, हे 2च डिसॲडव्हान्टेज आहे की जर
वॉटर लेवल वाढले तर आजूबाजूच्या लोकांना इफेक्ट होणार आहे. कळलाय तुम्हाला? वॉटर किंवा हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट इझी आहे, कळलाय? वॉटर वापरतोय बेसिकली आपण आणि कसं ते कळलं. आता नेक्स्ट आपला आहे इलेक्ट्रिक जनरेशन with the help of what? Wind. Electrical energy generation with wind. The kinetic energy in wind has been used since long for lifting of water, for driving floor mill. विंड जे आहे हवेची एनर्जी आपण वापरतो फॉर ड्रॉईंग वॉटर, पाणी खेचायसाठी. तुम्ही हे पाहिलंय एक सेटअप असतो. सपोज ही वेल आहे, इथे एक चरखा ठेवलाय आणि खूप जोरात विंड आला तर तो चरखा आपोआप फिरणार आहे आणि खाली रशी आणि बकेट सोडून आपण पाणी वर ड्रॉ करू शकतो विदाउट एक्स्ट्रा प्रेशर. सो विंड एनर्जी जी आहे ती खूप वेगळ्या वेगळ्या पर्पजसाठी आपण वापरतो. तशीच आपण इलेक्ट्रिकल एनर्जी जनरेशनसाठी पण विंड एनर्जी वापरू शकतो. The machine which converts the kinetic energy of wind to electric energy is called wind turbine. जी इलेक्ट्रिक एनर्जी जी विंड एनर्जीला, विंड एनर्जीत कुठली एनर्जी आहे? मूव्हिंग आहे म्हणजे कायनेटिक एनर्जी. सो कायनेटिक एनर्जी ऑफ विंड इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये कन्वर्ट करायला जी मशीन वापरतात त्याला म्हणायचं विंड टर्बाइन. त्याला काय म्हणायचं? विंड टर्बाइन. विंड टर्बाइन इज अ मशीन जी हेल्प करते कायनेटिक एनर्जी ऑफ विंडला कन्वर्ट करायला इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये. ठीक आहे. सो द नेम ऑफ द मशीन इज विंड टर्बाइन. As the wind strikes the blade of the turbine, the blades rotate. The axle of turbine is connected to electrical generator through a gearbox. The function of gearbox is to increase the rotation per unit time. Thus, the rotating blades drive the turbine and turbine drives the generator. आता इथे पहा. इथे एक टर्बाइन आहे असं इमॅजिन करा. हे आतला स्कीमॅटिक विंडमिल आहे. ठीक आहे. हे जे शॅफ्ट आहे हे त्या टर्बाइनचं आहे. विंड एनर्जी नि टर्बाइन फिरणार. टर्बाइनचा जो शॅफ्ट आहे तो कशाला कनेक्टेड बघा? गिअरबॉक्सला. गिअरबॉक्सचं काम काय आहे मुलांनो? लिहिलंय पहा इथे की ते रोटेशन वाढवतं पर टाइम. म्हणजे नॉर्मल तर रोटेट होते 1 2 3 है ना. जसं विंड त्याच्यावर फ्लो होतोय तुमच्या टर्बाइनवर, इट इज रोटेटिंग. मध्ये आहे गिअरबॉक्स. तुमच्या जनरेटर आणि तुमच्या टर्बाइनच्या मध्ये कोण आहे? गिअरबॉक्स. आता जसं हे रोटेट होतंय तसं गिअरबॉक्स काय करणार? रोटेशन वाढवणार आणि जे जनरेटर आहे त्याचं रोटेशन पण वाढणार. मग जनरेटरचं जसं रोटेशन वाढलं तशी इलेक्ट्रिकल एनर्जी जास्त अमाऊंटमध्ये प्रोड्यूस होणार. ठीक आहे. सी ओ गॉड. हा आहे तुमचा नॉर्मल टर्बाइन. ह्याचा जो शॅफ्ट आहे दिस इज युअर विंड टर्बाइन. त्याचा शॅफ्ट जो आहे तो कनेक्टेड आहे का गिअरबॉक्सला. इट इज कनेक्टेड टू अ गिअरबॉक्स आणि हा गिअरबॉक्स त्या जनरेटरला कनेक्टेड आहे. ठीक आहे. टर्बाइन वरती जसा विंड येणार टर्बाइन रोटेट होणार. टर्बाइन रोटेट झाला की नॉर्मली काय रोटेट होतं? जनरेटर. पण या दोघांच्या मध्ये कोण आहे? गिअरबॉक्स आहे.
गिअरबॉक्स या टर्बाईनची जी रोटेटिंग स्पीड आहे ती कॅच करणार आणि एक्स्ट्रा रोटेट करणार, जास्त रोटेट करणार तुमच्या जनरेटरला, आणि जनरेटर जास्त रोटेट झाला की इलेक्ट्रिकल एनर्जी पण जास्त प्रोड्यूस होणार. कळलं? एकदा लिहून घ्यायचं आहे तर यू कॅन राईट इट डाऊन. ठीक आहे, पहा तो बॉक्स तुमच्या टेक्स्टबुकमध्ये, फिगर पहा 5.19. तिथे तुम्हाला एक स्कीमॅटिक स्टेज दिली आहे. विंड विथ वेलॉसिटी. विंड एकदम हाय स्पीडनी यायला पाहिजे, हाय वेलॉसिटीनी, तेव्हा तो विंडचा टर्बाईन फिरणार आहे. विंडचा टर्बाईन फिरला की तुमचा जनरेटर फिरणार आणि तुम्हाला इलेक्ट्रिकल एनर्जी भेटणार. सो ट्रान्सफॉर्मेशनमध्ये काय लिहायचं? कायनेटिक एनर्जी इन विंड गेट्स कन्वर्टेड इन टू कायनेटिक एनर्जी इन टर्बाईन अँड इलेक्ट्रिकल एनर्जी गेट्स प्रोड्यूस्ड किंवा जनरेटेड. ठीक आहे, हे सगळे छोटे छोटे टेबल्स तुम्हाला वाटतील महत्त्वाचे नाही आहे, बट प्लीज डू दिस, दे आर इम्पॉर्टंट. Wind turbine with capacity right from less than 1 kilovolt to about 7 megawatt are commercially available. Depending on the wind velocity available at the site of installation, wind turbine with specific capacity is selected. Normally किती भेटतात मार्केटमध्ये? 1 kilowatt to about 7 megawatt. ठीक आहे, सो एवढ्या रेंजचे विंड टर्बाईन्स तुम्हाला भेटतात. बट जशी तुम्हाला पॉवर प्लांटमध्ये गरज आहे तसं तुम्ही घेऊ शकता मॉडिफाय करून. द विंड वेलॉसिटी ॲट स्पेसिफिक लोकेशन डिपेंड्स ऑन मेनी जॉग्राफिकल फॅक्टर्स. Wind velocity is usually high on seashore and that environment is appropriate for installation of wind turbines. जे wind mills बघितले तुम्ही हे? See, this is your विंड मिल. मोठे मोठे तुम्ही ओसाड जागेत किंवा समुद्रकिनारी बघितले असतील. दॅट इज यूज्ड फॉर जनरेशन ऑफ इलेक्ट्रिसिटी युझिंग द विंड, है ना. सो हे जे विंड मिल्स तुम्ही बघता दॅट इज नथिंग बट युअर विंड टर्बाईन. मोस्टली विंड टर्बाईनची स्पीड जी आहे, आय मीन विंडची जी वेलॉसिटी आहे दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो आपल्याला विंड टर्बाईन इन्स्टॉल करताना अशी जागा पाहायला लागणार आहे जिथे विंड वेलॉसिटी इज व्हेरी हाय अँड विच इज युअर ऑफशोर और सीशोर. जे समुद्र किनारा आहे तिथे वेलॉसिटी विंडची खूप हाय असते. कधी पण नॉर्मली तुम्ही समुद्राला वर गेला तुम्हाला एक हवा लागते कंटिन्युअसली, आणि थोडंसं आपण सी शोरला प्रॉपर इन्स्टॉल केलं तर खूप जोरात हवा चालते आणि ती जागा इज बेस्ट फॉर युअर विंड मिल इन्स्टॉलेशन और विंड टर्बाईन इन्स्टॉलेशन. ठीक आहे, कळलाय तुमचा विंड आणि तुमचा विच वन हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट कसं काय वापरतो. विंडमध्ये तुमची विंड एनर्जी आणि तुमच्या हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांटमध्ये वॉटर एनर्जी. वॉटरमधली पोटेन्शियल एनर्जी इज गेटिंग कन्वर्टेड टू कायनेटिक एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी देन रोटेट्स द टर्बाईन जनरेटर. हा व्हिडिओ नीट पहा. हे दोन जे तुमचे टॉपिक्स आहेत ते नीट वाचा, खूप इझी आहे. ठीक आहे, नेक्स्ट सेशनमध्ये आपण कंप्लीट करूयात हा चॅप्टर विथ सोलार एनर्जीचा यूज. ठीक आहे, स्टे ट्यून फॉर द नेक्स्ट सेशन. थँक्यू.